नमस्कार मंडळी. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती 60-70 वर्षाआधीची आहे. वासुदेवचे लग्न उद्या होते. लग्नाला जाण्यासाठी आज सकाळीच 10-12 बैलगाड्या लग्नाच्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात जाण्याकरिता त्या काळात आजच्यासारखे काही वाहन नव्हते. जंगलातून पाऊलवाटेने जावे लागायचे. लग्नप्रसंगी जाण्याकरिता पालखी, डमणी, बैलगाड्यांना सजवून वऱ्हाडी मंडळी निघायची. लग्नासाठी 10-12 बैलगाड्या आणि सोबत काही लोक पायी चालू लागले. बैलगाडीमध्ये लहान बालके व नवरदेव बसला होता, तर प्रत्येक गाडीमध्ये 7-8 जण बसले होते. लग्नाकरिता वऱ्हाडी सकाळीच निघाले होते. एकामागून एक गाड्या जंगलातून चालू लागल्या. त्या काळची जंगलेसुद्धा आजच्यासारखी नव्हती. ती भरपूर दाट आणि झाडाझुडपांनी वेढलेली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. चालता चालता त्यांना दुपार झाली. त्यांना एक विहीर दिसली. त्या सगळ्यांनी थोडा वेळ विश्रांती घेण्याचा विचार केला आणि बैलांना पाणी पाजून स्वतःसुद्धा पाणी पिले. विहिरीजवळ भरपूर झाडी होती आणि पुष्कळ सावली असल्यामुळे थोडा वेळ सगळेजण तिथे बसले. एकीकडे पुरुष मंडळी बसली होती, तर दुसरीकडे बाया मंडळी बसली होती. पाणी पिऊन सगळेजण सावलीमध्ये थोडीशी विश्रांती घेत होते. तर पार्वती ही वासुदेवची बहीण होती. पार्वती 15-16 वर्षाची होती. पार्वतीसोबत आणखी 4-5 मुली पाय मोकळे करण्याकरिता तिथेच जवळपास फिरू लागल्या. फिरता फिरता दूरवर पार्वतीला एक भले मोठे वडाचे झाड दिसले. त्या झाडाजवळ तिला काहीतरी हालचाल दिसली. ती तिने दुरूनच बघितली. ते काय आहे बघण्याकरिता ती त्या झाडाकडे चालू लागली. कोणीतरी तिचे नाव घेऊन बोलवत आहे असे तिला वाटत होते. एवढ्यात पाठीमागून आवाज झाला, "चला परत." असे म्हणताच सगळेजण घाईघाईने गाडीकडे जाऊ लागले. सोबत असणाऱ्या मुलींनीसुद्धा एकमेकींना आवाज दिला, परंतु पार्वतीचे त्या गोष्टीकडे लक्षच नव्हते. सगळेजण धावतच गाडीत जाऊन बसले. कोणी कोणाकडे लक्षच दिले नव्हते. पुरुष मंडळी घाई करू लागली. अंधार पडायच्या आत लग्नघरी पोचायचे होते. पार्वतीला मागून आवाज ऐकू आला नाही आणि कोणाला तरी वाटलं की ती दुसऱ्या गाडीत बसली असेल, असेच सगळ्यांना वाटलं. ती समोर त्या झाडाकडे चालू लागली. तिचे नाव घेऊन तिला कोणीतरी बोलवत आहे असेच तिला वाटत होते. पार्वती चालत चालत त्या वडाच्या झाडाजवळ आली. पार्वती त्या झाडाखाली उभी होती. त्या झाडाचे खोड पुष्कळ मोठे होते. वडाच्या पारंब्या जाड असून जमिनीला टेकल्या होत्या. ते विशाल वडाचे झाड एखाद्या राक्षसासारखे दिसत होते. त्या झाडाच्या खोडामध्ये एक भली मोठी ढोली होती. ढोली म्हणजे झाडाच्या खोडामधील पोकळ जागा. त्या जागेमध्ये एक माणूस आरामात राहू शकतो. पार्वती संमोहित होऊन त्या झाडाखाली उभी होती आणि तिची तंद्री भंग झाली. ते एका आवाजाने, एक भेसूर आवाज आला. पार्वतीने दचकून आजूबाजूला बघितले. आता ती शुद्धीवर आली होती. तिला घरचे, तिच्या मैत्रिणी किंवा बैलगाड्या कोणीच दिसले नाही. आता ती एकटीच तिथे उभी होती आणि दिवस माळवतीकडे झुकला होता. पार्वती फार घाबरली. परत तोच आवाज आला. तिने त्या आवाजाच्या दिशेने बघितले. झाडावरून काहीतरी काळं सरपटत येत होतं. ती एवढी घाबरली, भीतीने थरथर कापू लागली. तिला जागचं हालताही येत नव्हतं. ते काय होतं? सरपटत फांदीला उलटं लटकलं होतं. पार्वतीच्या जवळ येऊन अगदी अक्राळ विक्राळ हसू लागला. काळंकुट्ट लाल डोळे आणि ते ध्यान उडून जमिनीवर आलं. 1.5 फूट उंची असलेला, ना धड मानव ना धड प्राणी, दोन्ही नव्हतं ते.
2 पायावर उभं होतं. त्याचे हात कुत्र्यासारखे होते, तर कान शेळीसारखे दिसत होते आणि नाक पोपटाच्या चोचीसारखी होती. पार्वतीला काही कळायच्या आत त्याने पार्वतीला त्या झाडाच्या ढोलीत ढकलून दिले आणि बाहेरून फांद्या टाकून तिला बंद केले. त्या ढोलीत पार्वती भीतीने रडत होती. मला जाऊ दे असे म्हणत होती, पण ते ध्यान तिथेच बाहेर बसून हसत होतं. आता अंधार पडला. सर्वत्र रात्रकिड्यांचा आवाज येऊ लागला. सगळ्या जंगलामध्ये काळोख पसरला. त्या काळोखामध्ये काही दिसत नव्हते, पण त्या अमानवीय आकृतीचे फक्त डोळे चमकत होते. अंधारात झाडावर घुबड पिंगळे घुटकारत होते, तर दूरवर कुठेतरी कोल्हेकुई ऐकू येत होती. इकडे सर्व वराडी मंडळी लग्नघरी पोचली, पण कोणाच्याही लक्षात आलं नाही पार्वती कुठे आहे. दिवसभर चालल्यामुळे रात्रीच्या वेळी लवकरच जेवून सगळेजण झोपी गेले. आधीच्या काळात वराड लग्नघरी 2-3 दिवस राहायचे. इकडे पार्वती जीव मुठीत धरून त्या झाडाच्या ढोलीत बसून देवाचे नाव घेत होती. ते ध्यान झाडाला उलटे लटकले होते आणि पार्वतीला भेसूर आवाजात बोलू लागले. पार्वती, तुला भूक लागली आहे का? यावर ती काहीच बोलली नाही. अमानवीय शक्तीने जोरात किंकाळी फोडली. सर्व जंगल त्या आवाजाने हादरून गेले. पार्वती भयंकर घाबरली. तिने घाबरूनच हो म्हटले आणि त्या ध्यानाने तिला भाजी भाकर दिली. ते जेवणाचे ताट बघून पार्वती आश्चर्यचकित झाली. अगदी ताजे आणि गरम होते. जेवल्यानंतर त्या ध्यानाने तिला विचारले, पार्वती, पाणी प्यायचं आहे का? चल, तुला पाण्याजवळ घेऊन जातो. पण पार्वती काही बोलली नाही. ती काळी शक्ती पार्वतीला पाणी पिण्यासाठी बाहेर ओढू लागली, पण पार्वती, मला पाणी नको असे म्हटली. पार्वतीने आपल्या आजीकडून गोष्टीमध्ये ऐकलं होतं, अशा शक्ती पाणी मागितल्यास पाण्याजवळ नेऊन पाण्यात ढकलून बुडवून मारून टाकतात. जोपर्यंत ती पाणी मागणार नाही तोपर्यंत ती काळी शक्ती काहीच करू शकणार नव्हती. ती 1.5 फुटाची काळी आकृती रागाने या फांदीवरून त्या फांदीवर उलटी लटकत उड्या मारत होती. इकडे सकाळी लग्नाची घाई गडबड सुरू झाली आणि दुपारी नवरदेवाच्या मागे त्याची बहीण नाही हे बघून सगळेजण पार्वतीला शोधू लागले, पण पार्वती कुठेच सापडली नाही. पार्वतीचा संध्याकाळ झाली तरी काही पत्ता लागला नाही. ती काळी शक्ती पार्वतीला ढोलीच्या बाहेर निघू देत नव्हती. खायला पार्वतीने जे मागितलं ते देत होती, पण पार्वती पाणी मागत नव्हती. पार्वती पाणी मागत नसल्याने ती 1.5 फुटाची काळी आकृती भेसूर आवाजात तिला म्हणत होती, किती वेळ पाणी मागणार नाही आहेस? आता हळूहळू रात्र पडायला सुरुवात झाली. 25-30 लोक हातात मशाली घेऊन पार्वतीचा शोध घेण्याकरिता जंगलाच्या रस्त्याने निघाले. पार्वती, पार्वती असा आवाज देत सगळेजण तिला शोधू लागले. ती अमानवीय शक्ती झाडाला उलटे लटकून झोके घेतच होती. पार्वतीला शोधत शोधत ते सर्वजण त्या झाडाजवळ पोचले. पार्वतीने ढोलीतूनच मशालीचा प्रकाश बघितला. आवाज तिच्या ओळखीचा होता. तिने ढोलीतूनच आवाज दिला, मी इकडे आहे. पार्वतीचा आवाज ऐकून सगळेजण ढोलीजवळ पोचले, पण ते 1.5 फुटाची अमानवीय शक्ती, ना धड प्राणी ना मानव, ते सर्वांसमोर झाडावरून सरपटत खाली आलं. हे बघून सगळेजण घाबरले आणि त्याने कर्कश किंकाळी फोडली. त्याचा आवाज ऐकून सगळ्याचं हृदय हेलकावून गेलं. सगळ्यांच्या हातामध्ये मशाली होत्या. ते त्या 1.5 फुटाकडे वळाले. आगीच्या झळा सहन न झाल्याने ते मागे सरकू लागले. सर्वांच्या लक्षात आलं, हे आगीला भीत आहे. त्यांनी 4-5 पेटत्या मशाली त्या काळ्या आकृतीच्या अंगावर फेकल्या आणि आगीला भिवून ते काळोखात अदृश्य झाले.
पार्वतीला त्या ढोलीतून बाहेर काढण्यात आले आणि तिला सुखरूप बघून सगळ्यांना आनंद झाला. मित्रांनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.